नमस्कार मित्रांनो, तुमचा दिव्य फिंगर के यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आम्ही चाललो बाहेर, तर अगोदर गाडीत सामान टाकायचंय। अगोदर जाऊन गाडी बस लावूया आपण घराच्या इथे, म्हणजे सामान टाकायला सोपं पडेल। गाडी तरी बसला लावून घेतलेली आहे आणि इकडे पप्पाचं सामान भरून घेतात। मामा पण आलेले आहेत आणि आपला राजू आहे। दुसरं जाऊन आपण मस्त फ्रेश हो बसलो तो मस्त की चाय और बिस्किट खायला। लई भूक लागली होती। 2 कप चहा तर पिलन आणि आमची प्रिशा सकाळी उठून बाहेरचं खायला बसलेली आहे। प्रिशू, ए प्रिशू, काय का ते खाऊ का ते? ऊपर रेडी होऊन मस्त बसलोय, चाय पिऊन घेऊ। चाय नाश्ता करून निघालोय। तो प्रिशा लागलेली पार्टी जाऊया आता। एकट्याच आहे, सोबतीला पण कोण नाही, कंटाळता येईल। पप्पा आहेत, पप्पा सांगा काम आहेत। मम्मी, ते आर्यनची गाडीची क्रिकेट होले, तो आर्यन आल्यावर त्याला चावी दे। आपले क्रिकेट होले, गाडी आपली धुवून झालेली आहे, तर निघूया। पलस पण वाट्यावर थांबलेलं डिझेल टाकायला। डिझेल टाकू आता आणि मग निघू लगेच। पोचलेलो आता मी खालापूर टोल नाक्यावर। शनिवार सगळी पब्लिक चालली फिरायला। आज शनिवार ते मी गेला, गर्दी आहे खूप, पब्लिक सगळी फिरायला आलेली आहे। पण आम्ही चाललो पाळीला। आमचं इमेज केलं काय काय नाम गाई बघा हागाला थांबली। गाई पण फुल चालक आहे, हागासाठी रस्त्यावर आली होती। चला निघूया। पालीमध्ये आम्ही आता इंटर केलेलं आहे। पालीचा मंदिर, आम्ही पालीच्या मंदिराच्या कमानीवर पोहोचलेलो आहेत। आज आपल्याला याच्या पुढे जायचं आहे, आपलं फार्म हाऊस पुढे यायचं। फार्म हाऊसच्या गेटवर पोहोचलेलो आम्ही आणि आपलं घर तिकडे वरती आहे, छोटासा फार्म। छोटासा फार्म, इथलं वातावरण खूप चांगलं आहे आणि लास्ट खूप जागा देखील लय मोठी। आणि हा आता मागच्याच हप्त्यात ट्रक कोसळला होता, इथं कंपाऊंड तोडून गेलेले, त्यासाठी आम्ही आलोत। इकडे लोक बिटकी खाल्ले, म्हणजे तो गोड पिकलेले बघा। क्लायमॅक्स एवढा सुंदर आहे आणि एकदम शांत आहे। समोर असे डोंगर पण आहेत। या डोंगरावर जाणार आहे एक दिवस, जेव्हा जाईन तेव्हा ब्लॉग टाकीनच 100%, पण सध्या नाही जाणार। बसलेत, पाऊस पण माडो येते थोडं थोडं, आणि पप्पा आणि इथली माणसं मामासा बसलीत सगळी पियाला, आणि हा कुत्राला खायला मटण। जेवायला आम्ही आणलंय मटणच। एकटं व्हायचं का ते इकडं, काय एवढा विषय नाही, काय नाही, कंटाळा आलाय खूप। आपली गाडी बघू शकता, आणि हा आमचा कुस कोसळलेला आहे। माणसं आमची टाकला कोरला बसले, घरी नेलं भाजी कुरतन कोणाला नाही ब्लॉग मॅडम। आत्ता आम्ही टाकला करून झालेला आहे आमचा, जेवढा भेटला तेवढा खुरून घेतला, आणि आता चालू आम्ही वरती। मामा सगळ्याच मागून टाकला घेऊन आता जाऊ खालच्या जागेवर जायचा विचार चालला आमचा। बघू पप्पा काय बोलतात, मग जाऊ खालच्या जमिनीवर। चला आता आम्ही निघालो घरी जायला। चला मामाला घेतलं नाही काय, चला जाऊया आपण आपल्या मार्गाकडे। आता आम्ही आलो तुमच्या खालच्या जागेवर।
आणि बघू शकतो ही आमची जागा आहे सगळी. डोंगर पण आमच्या तिथे आहे आणि आमची जागेत नदी आहे, तिकडे चालत होतो आम्ही. वहल बोलतो, वहल. ही कोणती जागा आहे ती यायची? आणि ते त्याची तिकडे तो तिसरा शेत आहे, तो तिसरा शेत नाही, 2 नंबरचा शेत आहे तो आपल्यामध्ये आहे आणि तिसरा शेत आहे त्यांच्या. वहलला पाणी लय आवाज मारते वाटतं. जांभळा इथं हातावर जांभळा भेटतं. जांभळावर किती भरलेले आहेत. आणि सगळ्या जागा आपले. चला आता आम्ही निघालेत घराकडे आमच्या. रस्ता एकदम सुसाट आहे, कच्चा रस्ता आहे. फायनली आम्ही पोचलो आता घरी. फायनली आम्ही आता घरी आलेलो आहेत आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. थोडं फिरलो, खूप दिवस झालं जागेवर गेलो नव्हतो, आज जाऊन आलो. आणि आम्ही आंबे आणले सगळे. चला घरी तर पोचलेलो आहेत. नुसते मोठे शेवळा आणि आंबे आणले तुम्ही फार्म हाऊसवरनं.